संत जनाबाई जन्माला यायच्या आधी संत जनाबाई पंढरीची, संत जनाबाईचे आईवडील पंढरीची वारकरी होते. कुठले? पंढरीचे. पंढरीला जाणं आणि येणं, पंढरीला जाणं आणि येणं, पण मुलबाळ नव्हतं. पण एक दिवस भगवंताने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. गोड कन्येचा जन्म होणार आहे, त्या कन्येचं नाव आहे संत जनाबाई. पण भाग्यवान असेल जनाबाईंची आई, भाग्यवान असेल जनाबाईंचे वडील. ऐका ना ताई, प्रमाण किती गोड सांगायचं पहा. नुसते कीर्तन ऐकू नका, ऐकून आमच्यामध्ये बदललंय महत्वाचं आहे. हे पिलो त्याला शांत घ्या, मला विक्षेप चालत नाही. थोडी तुम्ही जेवढी शांतता ठेवाल तेवढं बरं वाटेल, कारण अशांत वातावरणामध्ये कीर्तन करायला बरं नाही वाटत. ऐकूया, खूप गोड. त्याला घ्या लेकराला, त्याला काय समजतं ताई, घ्या 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 घ्या. आता ते लेकरूचे ते करणार तसं. आपण, आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपल्या मायबापाला माहिती लहानपणी आपण कशी होतो, हे आपल्या मायबापालाच माहिती. लहान लेकरू असं बालपण असं. चला ऐकूया माझ्याकडे पहा. जी आई साधूला जन्माला घालते ना, ऐकता ना ताई, जी आई शूरवीरांना जन्माला घालते ना, महाराज म्हणतात धन्य त्याची माया, साधूला जन्माला घालते नाही ती आई धन्य. किती गोड प्रमाणे महाराजांचं. आधी तर बापाला सुद्धा धन्यता प्राप्त करता येते बरं का ढोरेवाडीकर. इथला तो बाप धन्य, इथली ती आई धन्य. ऐकता ना नामदेव महाराज किती गोड सांगतात बा. महाराज म्हणतात ऐका, धन्य त्याची माता, बोला बोला बोला, धन्य त्याचा पिता, साठवेला दाता त्रैलोक्याचा. अरे महाराज म्हणतात संत ज्या भूमीला जन्म घेतात ना, ती भूमी सुद्धा धन्य आहे. तुकोबारांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी धन्य आहे बरं का. ज्ञानोबारांच्या समाधीनं ही भूमी धन्य झालेली. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव. ऐसे सांगा प्रेम संडले रुक्मिणी. वा कैलास बाबा वा. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले. ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, मन धन्य धन्य कोसे ज्ञान देव जन्मले जन्मले जन्मले. नामदेव महाराज म्हणतात तिथं ज्ञानोबाराला जन्माला घालणारे सुद्धा माय धन्य आहे बरं का. संवाद असा आहे गाड्या, भला मोठा चरणाचा अभंग आहे नामदेव महाराजांचा. ज्ञानोबाराला समाधीच्या जागेवर घेऊन चालले. गाव रडेल यात काय विषय, तालुका रडेल यात काय विषय, जिल्हा महाराष्ट्र नाही, जिथं जगाच्या मालकानं रडावं किती धन्य असेल ज्ञानोबारायांचं जीवन. रुक्मिणीनं सांगितलं स्वामी, ऐकता ना स्वामी, अहो तुम्ही जगाचे स्वामी आहात. स्वामी तुमच्या डोळ्यातून पाणी आणि बरं नाही हो स्वामी. जगाच्या मालकानं सांगितलं रुक्मिणी मलाही रडावं वाटत नाही, पण रडण्याचं एक कारण आहे रुक्मिणी, आता मात्र माझ्या ज्ञानोबारायांसारखा महाराज नाही. देव म्हणते रुक्मिणी
हा एकच योगी देखिला नयनी हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. ए रुक्मिणी ऐक, धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. हे रुक्मिणी जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा सकळ ही कुळे पवित्रा याचे दर्शनी होती अलंकापुरी हे शिवपीठ. पूर्वी येते होते नीलकंठ ब्रह्मादी कतप वरिष्ठ येतेची पैकी. हे रुक्मिणी इंद्र येऊनी हा भूमीशी याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदुरीशी पंचक्रोशी यापासून येते त्रिवेणी गुप्ता असे भैरवापासून भागीरथी वसे पूर्ववटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती भोवती ही वनवल्ली वृक्षी येथे देव येऊनी होती पक्षी. हे असो नित्य साक्षी असती नासती उदकी पंढरी वणी हे सोपे. ऐका बरं का नामदेव महाराज काय वर्णन असेल जगाच्या मालकाचं. रुक्मिणी हे वर्णन पंढरपूरचं नाही चाललं. मग अलंकापुरी शिवपीठ पूर्वी येते होते नीलकंठ ब्रह्मादी कतप वरिष्ठ येते पै केले. हा इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले अहरणीशी पंढरीवणी हे सोपे जनाची हरावया पापी. इथून आपण कळी काळ कोपलिया कोपी नचली अलंकापुराशी. आतापर्यंत म्हणत होती रुक्मिणी स्वामी कारण ऐकताना माय ऐका ऐका हसण्यावारी कीर्तन नसतं बरं का. तुम्ही हसण्याची माझ्याकडून अपेक्षा करू नका, कारण कीर्तन हसण्याकरता नाही. मी माझ्या मस्तीत कीर्तन करणारा महाराज. मी लई लोड नाही घेत डोरेवारी कर परत तुम्ही मला बोलवून मी कीर्तन करावं असं नाही. माझी एकच इच्छा आहे माझ्या एका कीर्तनामध्ये 5 बहिणीला ज्ञान संत जनाबाई मीराबाई मुक्ताबाई कळाल्या ना ताई मी म्हणतो आपलं कीर्तन सफल झालं दादा. 5 लेकराला ज्ञानोबा आहे तुकोबा आहे निवृत्तींना देऊ कळले ना मी म्हणतो आपलं कीर्तन सफल झालं. लय ऐकण्यापेक्षा थोडं एवढं प्रमाण घरी घेऊन जायचं आहे ताई तुम्हाला. मी का सांगितलं इथले प्रमाण जरी घरी घेऊन गेले तर आपल्या जीवनाला धन्यता आहे. आता जगाच्या मालकाचा प्रश्न होता. ए रुक्मिणी आतापर्यंत म्हणत होती स्वामी का रडता स्वामी का रडता. आता माझा प्रश्न हे रुक्मिणी तुला तू का रडते ग. तर महाराजांनी किती गोड प्रमाण दिलं. ऐसे सांगता हरीशी प्रेम ओसंडली रुक्मिणीशी म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणीनं सांगितलं स्वामी ऐकताना माय रुक्मिणीनं सांगावं स्वामी रडण्याचं एकच कारण आहे हो स्वामी. स्वामी माझ्या ज्ञानोबरायला ज्या आईनं जन्म दिला असेल ना स्वामी त्या आईची कुस किती धन्य असेल म्हणून मला रडू आलं हो स्वामी. नामा म्हणे माझा स्वामी वसे संत समागमी आईसे सांगितले आम्ही अलंकापुराशी. माझा मुद्दा असा आहे जी माय ऐकता माय दादा जी माय साधूला जन्माला घालते ना महाराज म्हणतात ती आई धन्य आहे. आपण ज्या भूमीमध्ये राहतो ना इथं ज्ञानोबरांचं वास्तव आहे इथं तुकोबरांचं वास्तव आहे. ही भूमी सुद्धा धन्य आहे. महाराज म्हणतात जे ते वैष्णव वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश. चला मुद्दा असा आहे गड्या भाग्यवान असेल ती आई संत जनाबाईला जन्माला जन्म दिला. संत जनाबाईचा जन्म झाला 12 वर्षाचं वय. किती 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 आणि जसं आपलं हे सप्ताह करता असं मोठं पटांगण केलं ना पांडुरंगाच्या मंदिरासमोर असं गोड ढोरेवाडी कर तुम्ही खरोखर भाग्यवान आहे गड्या. नुसतं पांडुरंगाच्या मूर्तीकडं पाहिलं तरी असं वाटतं पंढरपुरात आल्यासारखं झालं की काय. असं छान मंदिर बांधलं तुम्ही. काय सुंदर मूर्ती रोज पूजा रोज मस्त छान. हा आनंद याच्यापेक्षा काय श्रीमंती आपल्या जीवनामध्ये.
नाहीतर महाराज म्हणते तिथं काय कोट्याधीश जरी असला आणि त्याच्या घरामध्ये ज्ञानोबा तुकोबरांच्या संप्रदायाची परंपरा नसेल तर ती श्रीमंती काय जाळायची महाराज म्हणतात. काय थोर पण जाळावे ती तुका म्हणे येते भजन प्रमाण. अरे आपल्या घरामध्ये ज्ञानोबरांचा ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ असावा, तुकोबरांच्या गात्यासारखा पवित्र गाथा असावा तर त्या घराला शोभा आहे महाराज म्हणतात. ज्या घरामध्ये भजन आहे त्या घराला शोभा आहे. रोज रोज स्नान झालं की देवाची पूजा करायची. हे श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं बरं का डोरेवाडीकर. इथं तुकोबराय सांगतात म्हणून ऐकायचं. काळ सारावा चिंतनी. चला बोला पुढे. एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. देवाची पूजा झाली की रोज तुळशीला प्रदक्षिणा करायचं. करताना माहिती तुम्ही कोण कोण करतो बरबट करा का माहिती. तुम्ही एवढंच करता बाकीच्या नाही करती. पाहिजे का तुम्ही का मिलिटरीच्या भरतीला आहे काय मावशी तुम्ही करा जागं माय. आम्ही केलं पाहिजे बरं का. आपणही करा हे त्यांच्या करतात नाही. आपणही तुळशीला पाणी टाकलं पाहिजे. पण काय काय असे नगट म्हातारे गांजाच्या झाडाला पाणी टाकतील पण तुळशीच्या झाडाला नाही टाकणार. हां नाथ महाराज म्हणतात. नाथ बाबांचा पुरावा किती कुठे पा. नाथ महाराज म्हणतात धन्य तुळशीचा महिमा नाही आणि एक उपमा. प्रातकाळी दर्शन घडता पुण्यकोटी यज्ञ. नुसतं तुळशीचं दर्शन घेतलं तर कोटी यज्ञाचं फळ मिळत असतं आपल्या जीवनामध्ये. चला मुद्दा असा आहे. मुद्दा असा आहे कडे 12 वर्षाचं वय. किती 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 12 वर्षाचं वय. आणि सगळे वारकरी आलेत. झेंडेकरांची रांग वेगळी, टाळकऱ्यांची वेगळी, तुळशीवाल्या मावशी वेगळ्या. जसा निवृत्तीनाथ देवांचा सोहळा चालतो, जसा तुकोबरांचा सोहळा चालतो देहूवरून, जसा ज्ञानोबरांचा सोहळा निघतो आळंदीवरून, तशी सगळी वारकरी मंडळी आली आणि गजर करायला लागली, भजन करायला लागली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. चला बसलेले मंडळी म्हणा माझ्या पाठीमागे चला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. एकदा टाळ्या वाजत लेकरां करत. ते अशी खाली जरा असते ना अजून नाचायला त्याला पावल्या खेळायला मजा येईल मस्त पैकी. चला ऐकूया. असं भजन रंगलं. जनाबाईनं विचारलं बाबा ऐकता ना बाबा ही वारकरी कुठं चालली. ए जना ही वारकरी का नाही पंढरपूरला चालली जगाच्या मालकाच्या दर्शनाकरता. जनाबाईनं सांगावं देवा ही वारकरी जर पंढरीला चालली तर आपल्याला नाही जाता येणार यांच्यासोबत. कोण किती वर्षाचं वय आणि कुठं जायचं नाही ठरवलं जनाबाईनं. यावर्षी कोण कोण आलं तर वारीला वडबड करा का माय तुम्ही तुम्ही हां तुम्ही एवढ्याच आल्या होत्या का बाकीच्या नाही आल्या. आणि येऊ नका कधी मावशी येऊ नका येऊ ग नका येऊ. अशाच सुनाला सासूरास करा एक दिवस अशाच मरा ग नाही ग माय आलं पाहिजे ना पंढरपूरला आलं पाहिजे. हां पंढरपूरला आलं पाहिजे आपण वारीला आलं पाहिजे. ऐका ना चरित्र मी सांगितलं नुसतं चरित्र ऐकायचं नाही. 12 वर्षाचं वय बाबा चला ना मग वारकऱ्यासोबत आपण निघाले. दर मजल करत करत पंढरपुरामध्ये एकादशी द्वादशी पौर्णिमेचे काले झाले. जना ए जना आता घराला जायचं. जनाबाईनं सांगितलं बाबा आता ज्याच्या करता आले ना मी जगाच्या मालकाचं दर्शन झालं ना बाबा आता मला घराला न्यायचं बाबा. वडील सोडून आले. सकाळची वेळ आहे. नामदेव महाराज मंदिरातून पूजा करून आले. पाहिलं जनाबाईला ए पोरी काय तुझं नाव.
बाबा माझं नाव जाना बोटाला धरलं आणि घरी नेलं. नामदेव महाराजाने आईला विचारलं, आई काय रे नामा? आई पंढरपुरामध्ये छोटंसं लेकरं चुकलं घे ना ग आपल्या घरी. अरे नामा आपल्याच घरात एवढी माणसं आहे कुठून घेतो या जनाबाईला? नामदेवाची घरी 14 जण स्मरती हरी. थोडा स्वरेंद्र दे दादा मला, मला त्या स्वरामुळे माझा थोडासा दे मला, बस छान, लय झालं जास्त झालं. नामदेवाची घरी 14 जण स्मरती हरी. गोलाई राजाई दोघी सासू सुना दामा नाम जाना बापले का, दामा नाम जाना बापले का. नारायणा गुणा मला हे पुत्र चौघे जन्मले तयाची पवित्र वंशी. लढाई घोडाई साई साखराई चौघी सुना नाम याच्या. लिंबाई तिया उबाईले की बगिरी वेडी पिशिराची जनी गुणाई. एका दमात ऐकलं पूर्वी एकच आपल्याला कॅशेटला, हे गोलाई हे राजाई. आमचे बंडोबा महाराज गोळेकर गाणं खूप गोड होतं, फक्त वाईट एवढं होतं थोडंसं. असं होतं जरा खोडी एवढी, पण ऐकूया. पण पहाडी आवाज. खंडाळकर गुरुजी असायचे, वैरागकर सर असायचे. साधा माणूस पण एकदा की असा ताल धरला ना, तालाला जात नव्हते बंडोबा. आम्ही सेवा केलेली बंडोबाची. पण ते जसं मुंगसाची सापाची लढाई झाल्याच्यानंतर ते मुंगूस कुठं जातं काय करून यायचं, तसं बंडोबा कुठं जायचे काय करून यायचे काय कळत नव्हतं, पता लागत. आवाज आलं लक्षात तुमच्या आलं नाही तर पहाडी आवाज. गोनाई राजाई दोघी सासू सुना दामना मजाना बापले. दामना मजाना बापले. आईला विचारलं नामदेव महाराजांनी, आई घे ना ग या लेकराला घरी, काहीतरी काम धंदा करेल. ऐकता ना मग. आता जनाबाईला पहिलं काम बरं कशावारी, हे जुनी माणसं आहे, जुनी चिहेरी. ही जुनी चिहेरी दिसतात ना, हे लय कष्टानं जीवन जगलेली माणसं आहे बरं का. डोरेवाडीकर सध्याच्या काळात थोडाच पैसाच वाढला म्हणून गमेंड चढली माणसाला. सहज बोलून जातो आपल्या बापाला, अरे काय केलं आमच्या करता, असं म्हणू नका. लय कष्टानं जीवन जगलेली माणसं ही जुनी माणसं. आपल्या बापाचं जीवन किती कष्टाचं आहे, आपल्या आईचं जीवन किती कष्टाचं आहे. फक्त रात्री आपण ऐकली आई आमच्या पुरुषोत्तम पाटलांच्या मुखातून परवाच्या रात्री, आई काय असते. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. तडप त्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहील समाजासाठी दोघ कष्टाच्या गामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडी तिला उपवास. ओल्या मातीन चालताना तुडविले काळ्याचे पास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. जेवढी आई महत्वाची ना तेवढा बापाही महत्वाचा बरं का डोरेवाडीकर. अनंत उपकार आहे आपल्या मायबापाचे. किती हो उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. ओटामधी असो जरी कना वाकला. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर. लही अवघड आय गड्या उमगाया बापर.
अत्यंत कष्टाचं जीवन आहे. तुकाराम बाबांनी आत्ताचा बाप नाही आठवायचा. तुकाराम महाराज ज्यावेळेस गेले ना, बरं वाजवायला लागले हो का लोक लगेच कीर्तनात वाजू नाही देती, भजनात वाजू नाही देत लोक. कधी कधी वाजवता उठून देतात, हे सहन करावं लागतं. तेव्हा मृदंगा चारे होता असतो. कधी कधी लोक चुवण चाली म्हणायला लागलेली लेकरं तर लोक म्हणू देत नाही. कधी कधी गावातील माणसं कधी कधी माईक बाजूला ओढून घेतात. तो अपमान सहन करावा लागतो माणसाला, एवढं सोपं नसतं. मी सांगितलं ना तुकाराम बाबाने तो बाप हटवायचा. लेकरू वाजवायला लागलो म्हणावं, तात्या माझं पोरगं वाजवतात का माझ्या लेकराला थोडंसं भजन, तो बाप हटवायचा. कैलास महाराज अनिरुद्ध महाराजांनी तो बाप हटवायचा. 2 चाली भजन म्हणायला लागले, तात्या माझं पोरगं तुला अभंग म्हणतो म्हणू द्या. तो हात पसरवणारा बाप आमच्या जीवनातला आठवायचा. ऐकूया गाड्या. काम जनाबाईला पहाटे 3 वाजता उठायचं. किती माय, आणि 14 जणांना खायला पुरण एवढं दळायचं. 14 जणांचं कुटुंब ऐकलं आपण मस्तपैकी छान अभंग आहे. जात्याजवळ जायचं, धान्य टाकायचं आणि पहिली आग जगाच्या मालकाला मारायची. सुंदर माझे जाते ग फिरते बघतोगे, सुंदर माझे जाते ग फिरते बघतोगे, ओव्या गावा बघतोगे तू मेरे बाबा विठ्ठला, ओव्या गावा बघतोगे तू मेरे बाबा विठ्ठला, ओव्या रे बाबा विठ्ठला, रे बाबा विठ्ठला, रे बाळ विठ्ठला तू, रे बाळ विठ्ठला. एकदा म्हणता का माझ्या पाठीमाग म्हणतात, जरा देवाने तुम्हाला गोड आवाज दिलाय, त्या आवाजाचा इथं उपयोग करा. नाही तर काय काय बायका अशा नवऱ्याला दम देत्या घरी, त्या आवाजाचा उपयोग घरी. पप्या काय कळत नाही मरीन ते तो बापाला, उठला का उसात रान डुकरत तो बापात फरक नाही म्हणते, असं म्हणून नाही म्हणत. देवाने आवाज दिला तर इथं उपयोग करून घ्या. म्हणा माझ्या पाठीमागे कोवी तुम्ही मस्त जेवण करून आलेली. हा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, माय तुम्हाला भुका लागल्या नाही ना? अगं पाणी भरता नळावर भांडण झालं तर एक माऊली आख्याला बोलू देत नाही. जरा आवाज येऊ द्या मस्त बाई. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कवतुके तू ये रे बाळ विठ्ठला, तू ये रे बाळ विठ्ठला, तू ये रे बाळ विठ्ठला, ये रे बाळ विठ्ठला, तू ये रे बाळ विठ्ठला. काय टाळ्या वाजव त्यांच्याकडे. आता आपण एकदा म्हणता का नका रे म्हणशील बाबा, आपल्या पट्ट्या थोड्या काहीचा शेडजी काहीचा खर्जी. त्याचं कारण असं, काहीला ओढायची सवय, काहीला मळायची सवय, त्याच्या आल्या पट्ट्या जरा गडबड करतात. जाऊ द्या चला, पण खूप छान. हा माय पहाटे 3 वाजता उठावं, जगाच्या मालकानं ती हाक ऐकावी. ऐका ना, आणि जनाबाईला दळू लागण्याकरता या. ऐका ना डोरेवाडीकर, आता एक हात जगाच्या मालकाचा आणि एक हात जनाबाईचा. सरपंच साहेब किती आनंद असेल ना त्या जात्याला. आणि मग जनाबाईनं तोंड भरून परमात्म्याचं वर्णन करा. येव का नाही दळीन एकली दळीता सिल्ले हात लावी बघिली, येव का नाही दळीन एकली दळीता सिल्ले हात लावी बघिले, चंद्र सूर्य गी दळीले आंगण बघे गी संगीत, आउट मात्र गी सरिते तारांगण गी संगीत, येव का नाही दळीन एकली, येव का नाही दळीन एकली दळीता सिल्ले हात लावी बघिली, एकली दळीता सिल्ले हात लावी बघिली. अरे वा, बहुत बढिया, मस्त बघ, खूप छान. वा, देवानं यावं, जनाबाईला दळू लागावं. एक हात जनाबाईचा, एक हात जगाच्या मालकाचा. आणि मग जनाबाईनं पुढे म्हणावं, पांडुरंग माझा पिता ग, रुक्मिणी माझी माता ग. जनाबाई पुढं म्हणायच्या
आणि जनाबाईच्या पाठीमाग देवही म्हणायचा, पांडुरंग माझा पिता ग रुक्मिणी माझी. तुम्ही जागे आहे ना सगळे, खरोखर ना पांडुरंगाची रुक्मिणी कोण माता लागत होती का? पण देव भक्ताच्या मेळ्यात आला का स्वतःला विसरून जायचं. संपलं पहिलं काम. दुसरं काम जनाबाईला झाडलो तुकाराम बाबा करतात टाळी वाजवाय गाड्या मस्त, खूप छान, दोन पाठी. हा चला. जनाबाईनं झाड लोट करायची आणि केर कचरा कोणी भरायचा? बोला बोला बोला, जगाच्या मालकाने. असा रोजचाच नित्यनेम चालला. पण ऐका ना, एक दिवस जगाचा मालक झोपी गेला. डोरेवाडीकर म्हणतील, ग्रामस्थ म्हणतील, बाबा आतापर्यंत बरा बोलत होता, आता बिघडला बाबा. म्हणजे अरे बाबा, देव कधी झोपतो का? डोरेवाडीकर प्रश्न असा आहे तुम्हाला. देव त्याला माहिती झोपतो जो काकड्याला येतो त्याला. तुम्ही सगळे काकड्याला येता, तुम्हाला सप्त्यातला काकडा बिकडा नाही, संध्याकाळी लाईटीचा आकडा माहिती असेल, पण काकडा बिकडा काही माहिती नसेल. पण काकड्याला आलं पाहिजे आपण, बरं का? मला तरी वाटतं हृदय झटक्याने आपल्या गावातली वारकरी गेले, रोज देवाची सेवा करायची, मंदिरात झाडलोट करायची. पाव मरणसुद्धा किती गोड येतं. आपल्याला वाटतं कधी कधी वाईट घटना झाली, पण नाही, देवाची सेवा कराल तुम्हाला मरणसुद्धा चांगलं येईल गाड्यात. आता इथं एकच दोन गोष्टी जबाबदारीने जीवन जगायचं इथं. हा ऐकूया ना. देव झोपतो हे त्याला माहिती. पहिला पुरावा, देव झोपतो महाराज म्हणून त्याला उठवावं लागतं. उठा पांडुरंग आता दर्शन द्या सकाळा, दर्शन द्या सकाळा. एक पुरावा, देव झोपतो म्हणून त्याला उठवावं लागतं. दुसरा पुरावा घ्या, जागे करा रुक्मिणी वरा, देव आहे निदसुरा. असं दृष्ट होईल म्हणून. असं इथं देव झोपतो म्हणून त्याला उठवावं लागतं. उठण्याकरता उशीर झाला गेले, जात सुरू झालं, रंग चढला जात्याचा त्या भाषणाचा. पण इकडं घडलं असं, जे पुलापासून गर्दी दाटली, पुलाच्या ढोरेवाडीच्या कमानीपासून इथं ढोरेवाडीला जाणे असं कमान आहे ना, त्या कमानीपासून महाराज म्हणतात जी गर्दी दाटली, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत जी गर्दी दाटली महाराज म्हणतात, कुठून? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. म्हणून देवानं घाई गडबड केली निघण्याकरता, जावा ना आता लवकर तिकडं. म्हणून जनाबाईची फाटकी गोदडी खांद्यावर टाकली, भगवंताची हिरे माणिक मोती लावलेली शाल तिथं राहून गेली. शाल देव मंदिरात आले, बडवेने पाहिलं, हिरे माणिक मोती लावलेली शाल दिसत नाही, कुठं गेली असेल? गावच्या पाटलाला कळवलं. पूर्वीच्या काळी काही घटना घडली तर गावच्या पाटलाला कळवायची. तुमच्या गावचे सरपंचही भाग्यवान आहे. किती रोज, मी कोणाचं वर्णन करणारा महाराज नाही, पण मी वस्तुस्थिती मांडणारा महाराज आहे. सरपंच सुद्धा भाग्यवान आहे, ते देवाच्या सप्त्याला 7 दिवस हजर असतात गाड्या दादा. असा आम्हाला चांगला सरपंच मिळावा, आम्हाला चांगला मार्गदर्शन करणारा मिळावा आमच्या जीवनामध्ये. ऐकूया, पूर्वीच्या काळी काही घटना घडली तर म्हणून गावच्या पाटलाला कळवलं. चोरीचा शोध सुरू झाला, शोध घेता घेता सापडली, पण कुठं? कुठं? जनाबाईच्या. आणि मग गावाचा पाटील म्हणायला लागला,
अरे देवाचंच भजन करतात आणि देवाच्या चोऱ्या करतात. कुठल्या नेम आहे तुमच्या भक्तीचा? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये 21 फुटाचा सोड रावण या जनाबाईला सुळावरती द्या. ओढीत ओढीत चालवलं. जनाबाईनं दावाव करा. हे देवा दाव गाली विठू आता चालू नको मन देवा. बडवे मज मारी काय माझा अपराध देवा, काय माझा अपराध. दाव गाली विठू आता चालू नको मंद. ओढी थोडी सुळाजवळ आणला. सुळा आता जनाबाईला सुळावर द्यायचं बरं का डोरेवाडीकर. आता आहे का थोडा सुरेंद्राचा नॉर्मल आवाज कमी कर. तिकडं तर विक्षेप आणतो पण चला ऐकूया. थोडी वेळ राहिली आपली 15-20 मिनिटाची. सुळाजवळ आणलं. सांगितलं द्या सुळावर. पण शेवटची इच्छा विचारली. ए जनाबाई आता तुला काय क्षणात सुळावरती द्यायचं पण तुझी शेवटची काही इच्छा आहे का? जनाबाईनं सांगितलं शेवटची एकच इच्छा आहे. प्रत्येक अवतारात प्रत्येक युगात मी ज्या देवाची सेवा करता आली ना एकदा फक्त पांडुरंगाला पाव द्या खुशाल सुळावर द्या. आणि मग जनाबाई रावळात आल्या. देवाला पाहिल्याबरोबर देवानं खाली मान घातली आणि सवाल विचारला. भगवान सांगा या समाजाला शाल तुम्ही विसरून आला का मी चोरली? उत्तर यायला तयार नाही. दुसरा सवाल केला जनाबाईनं. भगवान सांगा हो या समाजाला शाल तुम्ही विसरून आला का मी चोरली? उत्तर यायला तयार नाही. म्हणून थोडासा जनाबाईचा पारा. जनाबाईनं सांगितलं भगवान तू का देवे का रे? आशीर्वाद सुरू केले जनाबाईनं. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. उभी राहुनी अंगणी आणि शिव्या देती. पण दादा बरं का ताई जनाबाईला अधिकार होता देवाला शिव्या देण्याचा बरं का दादा. जनाबाईला आपल्याला नाही बरं तो अधिकार आहे का? अधिकार आपल्याला अधिकार काहीच नाही. पण लोक लय शिवाय देतात देवाला. लय शिवाय देतात. तुमच्या तिकडे आहे का नाही फॅड मला माहिती नाही पण आमच्या तिकडे दत्ताचा शिगू आहे. दत्त जयंतीच्या दिवशी फुल गर्दी असते. प्रत्येकाला वाटतं अर्ध्या तासात 1 तासात दर्शन होईल पण अचानक देव येतो. अचानक आहे का तुमच्याकडे पण तो देव? तुम्ही ऐकलेलं दिसतं तर बरं. ते तिथून एकदा पायरीपासून निघाला ना उद्धव बाबा हा अनिरुद्ध बाबा कैलास बाबा असा देव तापतो. धडा धडलोटीतो नुसता देव. काय असा देव का असं काय? आणि तिथं गेल्यावर आशीर्वाद देतो देवाला. अरे दत्त्या हा तुला तिथंच मारून टाकायला पाहिजे का? असं काय महिनाभर आंघोळ नाही अंगात देव येतो असं असतं का कुठं? बरं पुढं चल उघड असं. अरे दत्त्या लय सळवलं असं. आपल्याला अधिकार नाही देवाला शिवाय आहे का? इथं शिवाय दिला तर नरकाला जावं लागेल दादा. इथं संतांना नुसतं वाईट वाणीनं बोललं तरी नरक भोगावं लागेल. इथं देवाला शिवाय देण्याचा अधिकार फक्त जनाबाईला होता. अधिकार त्या गोपिकांना. अक्रूरा चांडाळा ज्यावेळेला देवाला घेऊन चालले त्या गोकुळातून ना डोळ्यातून पाणी आलं त्यांच्यावाल्या. ए अक्रूरा तू नुसता नावाला नाही तुझी करणी सुद्धा तशीच आहे. हा काय आई असेल तुझी वाली तुला जन्म दिला नाव ठेवलं तू आमच्या देवाला घेऊन चालला. इथं देव जाऊ नये म्हणून शिवाय देत होत्या. ऐका ना सवाल विचारला भगवान तुम्ही मलाच न्याय देत नाही असं नाही. मी तुमचा शास्त्रामध्ये अभ्यास केला भगवान. आणि म्हणून जनाबाईनं सवाल केला देवाला. अभंगातल्या 4 पहिलं प्रमाणातलं 4 मुद्दे ठेवले. पुण्यवंत पाताळ लोकी नेला तो भाग्यवंत केला त्याचा बहुमान वाढविला बहुमान वाढवेला झाला तुझा दरबार
जोरात टाळ्या वाजवाल तेवढं तुम्हाला गोड चाली ऐकायला मिळतील. तुम्ही जेवढ्या जोरात टाळ्या वाजवणार तेवढ्या तुम्हाला गोड मृदंग. आता टाळीचा फायदा सांगतो का. टाळ्या अशा हात करा पटकन 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 पटकन. अशा नका करू बरं का. फक्त अशा ठेवा. ढोरेवाडीकर या हातावर 2 रेषा, एक धन नावाची रेषा, बरं काही ना पाहिलं सुद्धा. हा बरं पहा काय अडचण नाही. एक धन नावाची रेषा, एक आयुष्य नावाची रेषा. ऐकताना तुम्ही जेवढी का जोरात टाळी वाजवली तेवढं धन वाढतं आणि तुम्ही जेवढी जोरात टाळी वाजवली तेवढं आयुष्य वाढतं. वाजव बरं एकदा आता. असं आहे ते. टाळीचा फायदा सांगितल्याचे लोक टाळी नाही वाजवत. फायदा सांग रे बाबा. आता घ्या फायदा. कीर्तनात टाळी होय पातळाची होळी, होय पातळाची होळी, होय पातळाची. कीर्तनात टाळी होय पातळाची होळी, होय पातळाची होळी, होय पातळाची. कीर्तनात टाळी होय पातळाची होळी, होय पातळाची. कीर्तनात टाळी होय पातळाची होळी, होय पातळाची होळी, पातळाची होळी. थांबायचं आहे आपल्याला 10-15 मिनिटांमध्ये. 9:15 सुरुवात झाली. 11:15 आपल्याला जी हरी करायचं आहे. थांबायचं आहे आपल्याला. आता ऐकू. अभंगाच्या पहिल्या चरणाचं चिंतन करायचं पण ऐकूया थोडं. पण जनाबाईनं सांगावं भगवान. ऐका बरं का. थोडं श्रीमद भागवत कथेमध्ये. आता जनाबाईचा अभंगच असा आहे. कधी रामकथा, कधी श्रीमद भागवत कथा, तर कधी महाभारत. पाहू तुम्ही खटकी कशी अभंगाची. जनाबाईनं सांगावं भगवान तुम्ही पुण्यवान असणारा बळीराजा पातळात नेऊन घातला. काय गुन्हा केला होता त्यानं. असं कथा अशी गाड्या. बळीराजाची 100 यज्ञ पूर्ण झाली का इंद्राची सगळी संपत्ती बळीराजाला जाणार होती. 99 पूर्ण झाली. सिंहासन हालायला लागलं. भीती वाटली इंद्राला आपली संपत्ती जाईल. तेवढ्यात भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूने सांगितलं आज कुणाकडे येणं केलं इंद्र महाराज. काय नाही म्हटले. 99 यज्ञ पूर्ण झाले. 100वा यज्ञ पूर्ण झाला का माझी सगळी संपत्ती जाणार आहे. ह्याच्याकरता काहीतरी युक्तिवाद करा. भगवंतानं सांगितलं काळजी करू नका. ती माझी माझ्याकडं. वामन अवतार धारण केला, बटू रूप धारण केलं, बळीराजाच्या दारात गेला. सांगितलं हे राजा दान कर. बळीराजानं सांगितलं दान किती करायचं. लागल तेवढं घेऊन जा. नाही लागल तेवढं नाही. मग किती पाहिजे. बोला बोला बोला. 3 पावलं. त्रिपाद भूमी. बळीराजानं सांगितलं 3 पावलं काय असे 10-20 घेऊन टाका. नाही 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 किती पाहिजे. आता याचा 1 पाऊल म्हणजे काय चीज आहे. देवाची देव येतो म्हणले घेऊन टाका. तसं नाही घेणार. मग पाण्याची झारी आण. पाण्याची झारी आणण्याकरता केलं. पण त्यांचे गुरु शुक्राचार्य. कोण. शुक्राचार्याने विचार केला आता जर पाण्याची धार सुरू झाली, आता जर संकल्प सुटला तर माझ्या शिष्याची सगळी संपत्ती जाणार. याच्याकरता काहीतरी युक्तिवाद धारण करावं लागेल. युक्तिवाद धारण केला. छोटं स्वरूप धारण केलं. झारीच्या तोंडाला जाऊन बसलं. झारी कानी केली पण पाणी पडत नाही. पण आता शेवटी देव येतो. राजाला सांगितलं राजा दरबाची काडी आण आणि या झारीच्या तोंडाला खोसल्याबरोबर आड आला म्हणून होडी आला डोळा आणि बळीने आंधळा शुक्र केला. ए राजा आता कर. आता सोड. मग पाण्याची धार सुरू झाली. पहिला संकल्प सोडला घेऊन टाका पाताळ एका पाय. दुसरा स्वर्ग. तिसरा पाऊल ठेवायला जागा राहिली. सांगितलं आता कुठे ठेवू. आता बसता का बरं. महाराजाचं प्रमाण एवढं एवढं. तुका म्हणे बळी जीवा दिला. आता दुसरं प्रमाण आहे का. जो या गोपाळांची मेळी खेळ खेळे वनमाळी रसा तळा नेला बळी राहे पाताळी. भगवान तुम्ही पुण्यवान असणारा बळीराजा पाताळात नेऊन घेतला. पहिला गुन्हा. दुसरा गुन्हा दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री असणारा सुदामा ब्राह्मण. हे 3 जण संदीपनी ऋषींच्या आश्रमात राहायचे. बलराम दादा कृष्ण परमात्मा आणि सुदाम. एक दिवस आईनं सांगितलं जा रे रानामध्ये. रानामध्ये गेले. धो पाऊस सुरू झाला. आईनं चणी दिलेली होती सोबत खायला. काय दिली होती. चणी. भूक लागली. खाण्याकरता सुरुवात झाली. कृष्णानं विचारलं सुदामा काय खातो रे. म्हणले काय नाही देवा थंडी बाजू राहिली म्हणून दात बाजू राहिले. खोटं बोलले सुदामदेव. पण एकदा खोटं बोलल्यामुळं 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं. गरिबीचा प्रपंच होता. एक दिवस आठवण झाली सुशीलेला. सुशीला नावाची पत्नी होती ताई. सुशीलेनं सांगितलं का हो बालपणीचा सखाय मित्र आहे तुमचा वाला. जाणं मग त्याच्या भेटी करता. देईल तो आपल्याला काहीतरी. आग्रह केला सुशीलेने. कशा करता. देवाच्या कोणाला पतीला म्हणजे कोणाला सुदाम्याला. म्हणून आत्ताच्या आलेल्या सुशीला आपला सुदामा जर कधी वारीला गेलाच नसेल यावर्षी त्याला बळ दिंडीत कोंबा जा म्हणा. जन्माला आल्यापासून वारीलाच नाही गेला तुकोबरांच्या वारीला.
गेलं पाहिजे ना आपण. ऐकूया. पोहे मागून आणले, गाठोड्यामध्ये बांधले, दर मजल करत 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 भजन करत करत नगरीपर्यंत जाऊन पोहोचले. 2 द्वारपाल होते. द्वारपालाला विनंती करत, अरे सांगा रे बालपणीचा सखा आलाय म्हणून तुमच्या देवाला सांगा. आमच्या राजाचा मित्र बालपणीचा सखा असा भिकारी चालतो हो. विनंती माझी सांगा. एका द्वारपालाला वाटलं गड्या सांगावं जाऊन, महाराज दारामध्ये एक भिकारी आलाय, नाव पण आग्रहानं सांग. अरे काय नाव? सुदामा. नाव ऐकल्याबरोबर परमात्म्याने सिंहासनावर उडी मारली. गेल्याबरोबर सुदाम देवाला आलिंगन दिलं, बोटाला धरलं. नगरीमध्ये आणल्याबरोबर पूजन सोहळा सुरू झाला. ऐकताना सत्यभामेला सांगितलं, हे सत्यभामे, टाचन आणण्याकरता विलंब लागला, पाणी आणण्याकरता विलंब लागला, म्हणून परमात्म्याने स्वतःच्या दातानं काटा काढला आणि अश्रूने पाय धुतले सुदाम देवाचे. कोणी? जगाच्या मालकानं. आणि मग बालपणीच्या अशा एकांतात गेले, बालपणीच्या गप्पा रंगल्या. कोणाच्या? तसे हे जुन्या म्हातारे माणसं पहा तुम्ही, बालपणीच्या गप्पा रंगले हो. तुम्ही इकडं किती मोठी पदवी असू द्या, ते म्हणायचं का रे वामण्या, आपण ते जर शाळात गेलो तर नुसतं थोटकानं नुसतं ओढायचो म्हणाले, त्या बिडीची थोटकं. हां, जुन्या माणसाची पद्धत मध्ये गरीब. चला ऐकूया. तसं असं सुरू झालं भारी. हा, कैलास बाबा म्हणले का रे सुदामध्ये आपण ते रानात गेलो आणि ते 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 चोरून. आता खरं तर काही आठवण करून द्यायची गरजच नव्हती, पण देव असं आहे तुम्ही चुकीचं कर्म केलं, एक दिवस तुम्हाला जाणीव करून देणार देव. म्हणले ते आपण ते रानात गेलं आणि तुला ते हे सगळं भोगावं लागलं म्हणजे खोटं बोलल्यामुळं. अरे मग लग्न केलं का नाही? लग्न म्हणल्यावर लाजलं. अरे मग लग्न केलं, वहिनीने दिलं का नाही माझ्याकरता काही खायला दिलेलं होतं, पण तिला लपवायचं. सुदामा माझ्यापासून काहीतरी तू लपवतो बघ. ओढली ती हात पुढे. पोहे सुदामा देवाची पके मारी कोरडीची. 2-4 दिवस सुदाम देव रंगले. सांगितलं देवा आता जावा, पण मागितलं नाही बरं का, मागितलं नाही. जनाबाईचा सवाल किती गोडे पा. निघाले परत, पण काही अंतरावर नगरी राहिली आणि त्या नगरीचा लख प्रकाश पडला. नगरीचा लख प्रकाश पडला. आल्याबरोबर पाहिलं माझी झोपडी कुठे गेली. तेवढ्या सुशीला समोरूनच आली. ते कानात नाकात ते गळ्यात नाही अशी त्वरेनंच आली सुशीला. सुदाम देवानं असं पाहिलं, आपलंच गिऱ्हाईक तर रॉंग नको लागायला. म्हणले कोण आहे म्हणजे देवाच्या भेटीला गेले मला विसरून गेले का. हा, आणि मग ते सुदाम देवाला सगळं कळलं. प्रमाण किती गोडे पा. महाराज म्हणतात, सुदामा ब्राह्मण त्याच्या भेटीला गेला सांगावं देवा, ज्याला कवडीचा व्यवहार माहिती नाही, दरिद्री तो भाग्यवंत केला. सवाल देवा, चोरट्याचा बहुमान वाण. चोरट्या असणारा, महापापी असणारा, वाल्या गोळी. पण नारद महर्षीची भेट झाली. म्हण राम, ते राम म्हणायला लोक मरा म्हणायचं. मरा का होईना पण म्हण राम राम दो अक्षरी. पुरावा किती गोडे पा. मरा मरा ये उतरी. नारद वाल्मिकीशी उपदेश करी 2 अक्षरी. उद्धरला कोळ्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण. जनाबाईचा सवारी चोरट्याचा बहुमान वाढला. कीर्तिवान असताना नळराजा देवा तू त्याचा अपमान केला म्हणून देवा धुंद झाला तुझा दरबार. 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 धुंद
ऐक धुंद झाला दाद्रवा ऐक 4 मुद्दे झाले, वेळ संपली आपलीवाली. जनाबाईने सांगावं देवा वैरी अशी दिली मोक्ष सिद्धी. वैरी झाली तुझी देवा, काही वैरीन झाल्या, काही वैरी झाली. शिशुपाल वैरी, कंस वैरी, आणि एक वैरीन झाली. कोण? शांता मावशी नाही ना, पुतना मावशी. स्तनामध्ये विष धारण केला. ऐका बरं का, ओवी किती गोडदीची प्रमाण पा किती. वैरी अशी दिली मोक्ष सिद्धी. पुतनेने स्तनामध्ये विष धारण केलं, देवाला पाजण्या करता गेली, मांडीवर घेतलं, स्तनपान सुरू झालं, रक्त शोषण केलं, प्राण मारलं पुतणीला. ऐका बरं का, जनाबाई सांगते देवा स्तनामध्ये बीज भरून आली तुला पाजण्या करता खूप कपटानं, तू तिला मारलं रे देवा, पण देवा तू तिला नरकाला नाही टाकलं. मग जो सनकाधिकांना मोक्ष दुर्लभ आहे ना देवा, तो मोक्ष त्या पुतणीला द्या. तू सनकाधिकाचे निमाने सायजो सौरसोदिदला पुतणी आणि तेवी विषयाचे स्तनपाने. बस जमलं. चला वैरिया शेती दिली मोक्ष शेती, कपटिया दिली, कपटी रूपानं आला रावण, पण त्याला महानिधी दिली. कपटिया दिली महानिधी, सेवकाच्या डुंगान मिळे चिंदी. शुकदेवजी महाराज आईच्या उदरात 1 2 3 4 5 6 ब्राह्मणाची पोरं एक खेळा शिवले, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे. कापत बाहेर आले, कापत बाहेर आले. नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. आई केळिया तुझं सांगितले आईशे जाणून केळं केळी रे. आई केळिया तुला सांगतो आईशे जाणून केळं. आई केळिया तुला सांगतो जाणून केळं. आई केळिया सांगतो जाणून केळं केळं. ब्राह्मणाची पोर एक खेळा शिवाले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत ते नागवेची पळून गेले रे, बस सेवकाच्या डोंगाने. चाळकाशी त्रैलोक्य भावे बंदी. चाळक तिन्ही तालामध्ये आग लावणारे नारद महर्षी, त्याला तिन्ही लोकात बंधन म्हणले. बर 4 आणि 4 किती झाले? 8 मध्यवर जनाबाई थांबले नाही. मग पतिव्रता तीव्रता गुंतविली. शास्त्रानं 5 पतिव्रता सांगितल्या, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. आपली वेळ संपलेली नाही तर चरित्र फार मोठं आहे. वेशागणिका ती सत्य लोकांनी. वेश्या असणारे देवा तिला वाळी टाकलं लोकांनी, पण तिच्याकडे एक पोपट होता. मरण काळ जवळ आला, चिंतन करत होती, माझा राघोबा, माझा कसं होईल या राघोबाचं, त्या पोपटाचं. राघवाचं चिंतन करता करता त्या राघवानं ऐकलं. महाराज म्हणतात किती भाग्यवान ठरली. वेश्यागणिका ती सत्य लोकांनी, कळी सोकुळा लावेली, यादववृंदा ही गोष्ट बरी नाही केली. एक दिवस या यादवाने काय केलं, गेले का साधूची परीक्षा घ्यायला. हे बघा दादा, इथं देवाची परीक्षा घेतली तर चालत, पण साधूची परीक्षा कधी घ्यायची नाही. गेले गरोदरपणाचं सोंग घेतलं आणि एका साधूलाच विचारलं, सांगा काय होईल. साधूनं सांगितलं मुसळ होईल, आणि हे मुसळच अख्खा तुमचा येदुकुळ नष्ट करेल. नष्ट झालं. यादववृंदा ही गोष्ट बरी नाही केली, म्हणून देवा द्वंद झाला. जनाबाई एवढ्यावर नाही थांबल्या. सत्यवानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ. सत्यवानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ. कामल विचित्या सेव जनी मन मी जाणे तुझा खेळ. जनी मने मी जाणे तुझा खेळ. जनी मने मी जाणे तुझा खेळ. गुंद झाला रे तुझा जय जय
चला वरी हात करू द्या एकदा, तुम्ही लगेच खाली करून दिले. चला आता एक टाळी वाजणार आहे बरं का मस्तपैकी सर्वांची. आता मृदंग वाजणार नाही, टाळ वाजणार नाही, वाजल फक्त टाळी, ती पण एका तालात. कर्णाचे महाराज ताला, ते गाणारे ताला, ते वाजवणारे ताला, ते मग आपण तरी का तालात राहता त्याला जागर. थांबा थांबा चला सुंदर टाळ्या. चला एक थांबा 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 अशा भुईमुगाच्या नका पकडले नका करू. असं नाही असं नाही असं नाही. हात 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 वर एक आवाज. चला एक. बहुत बढिया. चला जय हो. निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपन मुक्ताबाई ज्ञान कन्हैया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई ज्ञान कन्हैया. काळेश्वर माऊली ज्ञानराज महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. पुण्यवंत पाताळा लोकिनीला दरी दरी तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान. आता जगाच्या मालकानं संवाद सुरू केला बरं का एका मिनिटात. फक्त बोला माझ्याशी. आतापर्यंत म्हणत होती जनाबाई हे घडलं ते घडलं. आता जनाबाईला जगाच्या मालकानं सांगितलं हे जनाबाई मान्य आहे मला तू म्हणणं. मी पुण्यवान असणारं बळीराजा पाताळात नेऊन घातला. ऐका बरं का. भातावरून शीताची परीक्षा का शीतावरून भाताची कशी कशी कशी. शीतावरून भात शिजलं हे कशावरून कळतं हे का. तसं अभंगाचं संगती लक्षात येईल. ऐका ऐका. जनाबाईला सांगावं देवानं जनाबाई मान्य आहे मला मी पुण्यवान असणारं बळीराजा पाताळात नेऊन घातलं. त्याचं कारण असं आहे जनाबाई मी ज्यावेळेस बळीराजाच्या दारात दान मागण्याकरता गेलो ना जनाबाई ऐकता ना हे जनाबाई त्यावेळेस त्या बळीराजाला स्वतःच्या श्रीमंतीचा अभिमान झालेला होता. काय झालेला होता अभिमान. आणि जनाबाई असा अभिमान झालेला मला चालत. आणि जनाबाई ज्याच्या ठिकाणी अभिमान झाला मी त्याला पाताळात घातल्याशिवाय बस आलं लक्षामध्ये. म्हणणं आहे तुझं दरिद्री तो भाग्यवंत केला. त्याचं कारण असं हे जनाबाई शुद्ध भाव देखुनिया गाव सोनियाचा दिला. त्या भक्तीतलं शुद्ध प्रेम आहे. म्हणजे तर वाल्या कोळी जरी असेल वेश्या जरी असली पण प्रेम लय महत्वाचं भजन लय महत्वाचं. तुम्ही किती श्रद्धा आहे किती प्रेम आहे देवावरती याच्यामध्ये खुलासा आहे. मग काय म्हणशील काव मारा. आता पुढचं चरित्र असं घडलं जनाबाईला सुळावर दिलं. जनाबाई मेले असं झालं का. सुळाचं काय झालं काय झालं कारण तेवढी भजनातली ताकद होती. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हृदय बंदी खाना केला. शब्दे केली टाळी वाजव चला जाडा जोडी. शब्द केली जाडा जोडी विठ्ठल पायी घातली वेडी. हृदय बंदी खाना सोहम शब्दाचा मारा केला. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला. जनी म्हणे बा विठ्ठला जनी म्हणे बा विठ्ठला जीवन मी सोडी तुझला. हृदय
जनाबाईची भक्ती ती तेवढी साधन होती. मग आता काय माता माऊली म्हणशील का बाबा आता आम्ही कीर्तन ऐकलं पण घरी गेले सासू बोलली सासरा बोला आणि आम्ही जर फॅनला फाशी घेतली तर पाणी होईल का? पाणी नाही व्हायचं बरोबर, कारण तेवढी साधनं नाही आपल्या जीवनामध्ये. पण तशी साधनं व्हावी असं वाटत असेल तर नसेल गुरु तर गुरु करून घ्या. ऐका ना, आता भक्तीचा अनुभव येण्याकरता हे सगळं सूत्र लागेल. आधी गुरु करावा लागेल. गुरु करायचं हे श्रावण महाराजचं नाही ऐकायचं, ज्ञानोबरांचं ऐकायचं. श्री गुरु सारिका इतरांचा आले का? हा, गुरुच्या कृपेनं माळ घाला, कंठी मिरवा तुळशी तुकोबरा विनंती करतात. व्रत करा एकादशी, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी तुकोबरांचं म्हणणं आहे. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल तुमचे ये रवित धन ते माझं मृत घे. हा, मनवा हरीचे दास तुका म्हणी मजे हास. जीवनामध्ये भगवत साधन असावे, नामधारक जीवन असावं, आपल्याला साधक जीवन असावं. हल्लीच्या काळात लोकांना नामधारक म्हणलं की लोक म्हणजे हा दुसऱ्या संप्रदायाचा. पण तुकोबरांची भाषा किती गोड आहे. आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक. तुकोबरा स्वतःला नामधारक म्हण. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, हा सर्व भावी एक विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण. न लगे जाणावे ने नावे, न लगे जाणावे ने नावे, न लगे जाणावे ने नावे, न लगे जाणावे ने नावे. म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी, भगवत साधना असावी. ती पण कशी? तुका म्हणे ते भजन. पण भजन एवढं गोड करा महाराज. अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदितीही त्याने वंदे केली. देवाने आपला स्वीकार करावा, देवाने आपला अंगीकार करा. का हो महाराज आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घातली, नाही भजन केलं, दावणे गेली आधी दयानिधी संत ते. इथं संताचं ऐकलं तर भलं होईल महाराज म्हणतात. जगाच्या कल्याण जरा टाळकरी मस्तपैकी छान जागेवर टाळवा, मस्तपैकी छान. महाराज म्हणतात संताचं ऐकलं तर भलं होईल. पण जर संताचं नाही काल महाराज म्हणतात हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरं येईल. टाळी वाजूया मस्तपैकी बहुत बढिया. त्याला जाता जाता घरात सेवटी बाळ बांधून नेईल, घरात सेवटी बाळ बांधून नेईल, सेवटी बाळ बांधून नेईल, बाळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, काय बाजाईल बाबा बाईल, आमचे काय बाजाईल बाबा बाईल. पिंगळा महाराज बोली बोलवर बोले का पिंगळा महाराज बोली बोलवर पिंगळा महाराज बोली बोलवर बोले का पिंगळा महाराज. वर्तमान गोष्टी झालं, वर्तमान गोष्टी, वर्तमान गोष्टी, वर्तमान गोष्टी, वर्तमान गोष्टी झालं, वर्तमान गोष्टी, वर्तमान गोष्टी झालं, वर्तमान गोष्टी. लटकन बोललो मी वर्तमान गोष्टी, लटकन बोललो आम्ही वर्तमान गोष्टी, बोललो मी वर्तमान, लटकन बोललो आम्ही वर्तमान गोष्टी. भजने लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी.
तुम्ही डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका पिंगळा महाद्वारी पिंगळा असं आहे का? बरं जमलं. बस आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेला सेवेचा युवक आदरणीय आमचे कमलेश दादांच्या गावकरी मंडळीच्या माध्यमातून आदरणीय आमच्या आदिनाथ दादा असेल, या जीवलकांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. पूज्यश्री दादा असतील, आमच्या आईसाहेब आहेत, कमलेश दादांच्या मातोश्री, आदरणीय आमचे आप्पा असतील, सगळे आदरणीय प्रकाश महाराज असतील, आदरणीय तुकाराम बाबा असतील, अनिरुद्ध बाबा असतील, कैलास बाबा असतील. एकदा जोरदार टाळी होत्या मस्तपैकी छान. अजून उद्या जागराचा दिवस, परवा काल्याचं कीर्तन, अत्यंत गोड कीर्तनामध्ये आपण आनंद घेण्याकरता हजर राहणार, आपण त्याचे साक्षीदार आहोत. म्हणून पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय.